नमस्कार, आपण पाहता डिजिटल मुंबई वार्ता। तंबाखू मुक्त शालेय परिसर अभियानाअंतर्गत पोलीस उपायुक्त परिमंडळ 7 मुलुंड सन्माननीय श्री विजयकांत सागर साहेब यांच्या संकल्पनेतून विक्रोळी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सन्माननीय श्री सूर्यकांत नाईकवाडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली विक्रोळी पोलीस ठाणे निर्भया पथक 5 WPSI विनय तावडे मॅडम यांनी गेल्या 2-2.5 महिन्यांपासून 100 मीटरच्या आत असलेल्या शाळा कॉलेजांच्या परिसरातील तंबाखूयुक्त पदार्थांची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर योग्य ती कारवाई करून त्यांनी निकषाची पूर्तता केली की नाही व संपूर्ण शाळा कॉलेज परिसरात तंबाखू मुक्त झाला आहे की नाही याची सामूहिक पाहणी दिनांक 15 मार्च 2025 रोजी केली असून सदर ठिकाणी शाळा कॉलेजांच्या प्रिन्सिपल, शिक्षिका आणि शिक्षक यांची प्रत्यक्षात भेट घेतली। त्यावेळेस दिशा वेलफेअर ग्रुपचे अध्यक्ष श्री दिनेश बैरी शेट्टी, डिजिटल मुंबई वार्ता ऑनलाईन पोर्टल न्यूज चॅनलच्या संपादिका सहिष्णुता कांबळे तसेच वरिष्ठ पत्रकार नासिकेत पानसरे उपस्थित होते। नमस्कार मॅडम, सर्वप्रथम मी सन्माननीय उपायुक्त सागर साहेब यांचं अभिनंदन करतो की त्यांनी शाळा परिसरामध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळा परिसरामध्ये 100 मीटर परिसरात तंबाखू मुक्त अभियान राबवलं। खऱ्या अर्थाने तंबाखू ही शरीरासाठी अतिशय घातक आहे आणि मुलं दररोज शाळेत येतात आणि त्या शाळेच्या परिसरामध्ये तंबाखूजन्य वस्तू दिसल्यानंतर त्यांना सुद्धा त्या सवयी लागू शकतात। यासाठी कोणतीही गोष्ट सुरुवात करणं सोपं, पण त्याचा निकाल लावणे फार कठीण आहे। तो सन्माननीय उपायुक्त साहेब सागर साहेब यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबवला। त्यामध्ये आमच्या विक्रोळीचे पोलीस स्टेशन तसेच निर्भया पथक, सर्व NGOज, दिव्यांगाचे अधिकारी आणि आपण पत्रकार बांधव या सर्वांच्या सहकार्याने आणि आमच्या विशेष करून आमच्या टागोरनगर शाळा समूहाच्या इमारत प्रमुख पुष्पावती यागाचे निरीक्षक आदरणीय साजिद सर, आमचे सहकारी शिक्षक श्री पालवे सर आणि समस्त या संकुलातील 8ही माध्यमांच्या शाळांच्या शिक्षकांच्या सर्वांच्या सहकार्याने आणि आम्ही या ठिकाणी 100% तंबाखूमुक्त अभियान राबवत आहोत। भविष्यात सुद्धा असेच चांगले उपक्रम तुमच्याकडून व्हावेत। ज्या वेळी शाळेचं सहकार्य लागेल त्यावेळेस आम्ही तुमच्यासाठी सोबत आहोत आणि सर्व शाळा समूह